नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कृष्ण ही मोठ्याने शिटी वाजवते तर राघव तिथे येत कृष्णाला विचारतो, कृष्णा हा काय प्रकार आहे? तर कृष्ण ही राघवला म्हणते, लंबू अरे सबर कर, कळेल तुलाही, हळूहळू तुलाही सगळं काही कळेल. सबर का फल मीठा होत आहे. तर तिथे ऋषभही आलेला असतो. तर कृष्णाने शिट्टी वाजवल्यामुळे घरातील सर्वजण तिथे जमा झालेले असतात. रुक्मिणी काकू रागानेच ऋतुजाला म्हणतात, ऋतुजा आपल्याला जे जमलं नाही ते हिला जमणार आहे का? तर ऋतुजा ही रुक्मिणी काकूंना म्हणते, वहिनी साहेब खरं सांगू का, ऋषभ आणि रेश्माला एकत्र आणण्यासाठी मला कुठल्याही बाहेरच्या माणसाची मदत घ्यावी लागली तरी ती घ्यायला मी तयार आहे. रुक्मिणी काकू शांतच होतात. तर त्यानंतर कृष्णही रेश्माला आवाज देत म्हणू लागते, ए बदकुली आपल्याला एक सांग, तू आपल्या भावड्याला माफ करणार आहेस की नाही? तर रेश्माला मात्र कृष्णाचा खूप राग आलेला असतो. रेश्मा ही कृष्णाला म्हणते, कृष्णा तू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, तुला माहीत तरी आहे का तुझ्या या लाडक्या भावड्याने काही अपराध केले आहेत ते? तर कृष्ण ही ऋषभकडे पाहते आणि त्यानंतर रेश्माला काही बोलायला जाणारच तर रेश्मा ही कृष्णाला म्हणते, एक मिनिट, माझं बोलणं अजूनही संपलेलं नाहीये. मी रागवली आहे की हर्ट झाली हे तरी तुला माहीत आहे का? नाही ना? मग तू कसं काय करणार आहेस आमच्यामधील प्रॉब्लेम सॉल्व्ह? आणि मुळात तुझ्यात तेवढी मॅच्युरिटी आहे का? तर कृष्ण ही शांतच होते. तर रेश्मा ही कृष्णाला म्हणते, परंतु मला एक सांग, आमच्या लाईफमध्ये इंटरफेअर करायला तुला अधिकार दिलाच आहे कोणी? आणि तुझा तो अधिकारही नाही आहे. तर कृष्ण ही रेश्माला म्हणते की अगदी बरोबर बोलतेस तू बदकुली, तुमच्या दोघांमध्ये बोलण्याचा अधिकार मला नाही आहे. परंतु कसं आहे ना बदकुली, कधी कधी चांगल्या माणसांकडून सुद्धा चुका होतात आणि आपल्या भावड्याकडूनही तसंच काहीतरी झालं आहे. रेश्माला मात्र खूप राग आलेला असतो. रेश्मा ही कृष्णाला म्हणते, तुला त्याच्या चुकीचं समर्थन करताना लाज नाही का वाटत? अगं तू सुद्धा एक मुलगी आहेस ना, मग एक मुलगी असून असं कसं काय वागू शकतेस? तू मला समजून का घेत नाहीयेस आणि तुला माझं दुःख का कळत नाहीये? याच गोष्टीचं तर मला जास्त वाईट वाटत आहे. तर कृष्ण ही रेश्माला म्हणते, हे बघ बदकुली, आपल्या भावड्याला त्याच्या वागण्याचा खरंच पश्चाताप झाला आहे आणि त्याला जर पश्चाताप झाला नसता तर आपण सुद्धा तुला समजवायला इथे आलोच नसतो. परंतु तूच बघ ना त्याला पश्चाताप झालाय की नाही. त्याच्या डोळ्यात बघ, त्याच्या डोळ्यांमध्ये किती गिल्ट दिसत आहे, परंतु तुला ते दिसत नाहीये का? रेश्मा म्हणू लागते, परंतु प्लीज तू आमच्यामध्ये पडू नकोस, कारण तुला यामध्ये पडायची काहीच गरज नाहीये. तर सर्वांनाच कृष्णाचं म्हणणं पटत असतं आणि ऋषभला झालेला पश्चाताप सर्वांना दिसत असतो, परंतु रेश्मा काही समजून घ्यायला तयारच नसते. तर त्यानंतर ऋषभ स्वतःहून रेश्माच्या समोर येतो आणि रेश्माला म्हणतो, रेश्मा प्लीज मला माफ कर, मला माहीत आहे की माझ्या हातून खूप मोठी चूक घडली आहे आणि याच गोष्टीचा मला खरंच खूप पश्चाताप झाला आहे. तू हवी ती शिक्षा मला दे, मला ती मान्य आहे. तू चीड माझ्यावर, ओरड, माझ्या थोबाडीत मार, परंतु प्लीज माझ्यापासून दूर जाऊ नकोस. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रेश्मा. तर रेश्मा रागानेच ऋषभकडे पाहते आणि ऋषभला विचारते, ऋषभ तू जी काही चूक केली आहेस ती माफीच्या लायक आहे का? असं तुला वाटतंय का तू जी काही चूक केली आहेस ती माफी लायक आहे? ऋषभ हा पुन्हा पुन्हा रेश्माची माफी मागण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु रेश्मा काही ऋषभला माफ करायला तयार नसते. तर कृष्ण ही रेश्माला म्हणते, ए बदकुली आता जास्त ताणू नकोस, ताणल्यामुळे रबर पण तुटतो. तर रेश्मा म्हणते, मला फरक पडत नाही. तर कृष्णा म्हणते, मग हा तुझा डिसिजन फायनल आहे का? तर रेश्मा ही कृष्णाला म्हणते, हो. तुला कळत नाहीये का एकदा सांगून? आता मी शेवटचं सांगत आहे, मी ऋषभला कधीही माफ करणार नाही आणि त्याने जी चूक केली आहे ती माफी लायक नाहीये. त्यामुळे प्लीज तू यामध्ये पडू नकोस आणि तसाही तुझा या गोष्टीमध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही. तर कृष्ण ही रेश्माला म्हणते, ए बदकुली अगं एवढी चिडू नकोस ना, हे बघ तुझ्या डिसिजनचा मी रिस्पेक्ट करते. आपण पण एक फिमेल आहोत आणि तू पण फिमेल, मग मला कळतं ना फिमेलच्या मनातील भावना आणि तुझं दुःख मला चांगलंच कळतंय आणि म्हणूनच आपण तुझ्यासाठी एक गोष्ट आणली आहे. तर रेश्मा विचारते, काय? तर कृष्णामध्ये आणली आहे तुझ्यासाठी सरप्राईज आहे बदकुली. असं म्हणत कृष्णाही आणलेली फाईल रेश्माच्या हातात देते आणि रेश्मा तिला विचारत असते, ही फाईल कशाची आहे? आणि ती ऋषभकडे पाहू लागते, परंतु ऋषभ सुद्धा काही बोलत नसतो. रेश्मा फाईल ओपन करून पाहते तर त्यामध्ये डिवोर्स पेपर असतात. ते पाहून रेश्माच्या पायाखालची जमीनच सरकते. रेश्मा ही कृष्णाला विचारते, काय डिवोर्स पेपर? तर त्यानंतर कृष्णा म्हणते, हो डिवोर्स पेपर. आता तुला जर त्याच्यासोबत राहायचं नाहीये तर डिवोर्स पेपरच असणार ना? परंतु रेश्माला धक्काच बसलेला असतो. रेश्माला त्या गोष्टीवर विश्वासच बसत नसतो आणि कृष्णाने त्यांच्या हातामध्ये डिवोर्स पेपर दिले हे पाहून ऋतुजा, रुक्मिणी काकू सर्वांनाच धक्का बसलेला असतो. तर त्यानंतर ऋषभ हा कृष्णाला विचारतो, कृष्णा अगं हा सगळा काय प्रकार आहे? तर कृष्णा म्हणते, काय भावड्या काय प्रकार आहे म्हणजे? अरे हिला जर तुझ्यासोबत राहायचंच नाहीये आणि हिचा जर फायनल डिसिजनच असेल म्हणून तर मी हे पेपर तिच्या हातात दिले आहेत.
कृष्णाचं हे वागणं पाहून ऋतुजाला खूप राग आलेला असतो. ऋतुजा ही कृष्णाला म्हणते, अगं ए बाई, तुला त्यांचं भांडण मिटवता येत नसेल तर गप्प बस ना. तर कृष्णा मात्र शांतच असते. ऋतुजा खूप चिडलेली असते आणि कृष्णाला म्हणते, अगं आगीत तेल तरी ओतू नकोस. आता तू जे काही करत आहेस ना ते अति होत आहे. प्लीज सगळं काही इथेच थांबव. तर कृष्णा ही ऋतुजाला म्हणते, ए बोचक कोंबडी, तुझ्या टोचक्यात काही प्रकाश वगैरे पडत नाहीये का? अरे ह्या दोघांना जर संगतीने राहायचंच नाहीये, या दोघांना जर डिवोर्सच घ्यायचा आहे, तर मग तू का मध्ये पडतेस? आणि तसंही या दोघांचा डिवोर्स झाला तर तुझा छोकरा त्याच्या मनपसंत छोकरीसोबत पुन्हा संसार आणि डाव मांडू शकेल. या दोघांचाही डिवोर्स झाला तर कोणाच्याच डोसक्याला टेन्शन नाही. एका झटक्यात सगळं काही खल्लास होईल ना. तू काय एवढा विचार करतेस? तर त्यानंतर रुक्मिणी काकू कृष्णाला म्हणतात, अगं ये मूर्ख मुली, तुला मी काय अट घातली होती आठवते का तुला? तू जर रेश्मा आणि रिषभला एकत्र आणलंस तरच तुझं मी राघवशी लग्न लावून देणार आहे, परंतु तू तर आता त्या दोघांचं लग्नच मोडायला निघालीयस. तर कृष्णा ही रुक्मिणी काकूंना म्हणते, ए फडफड, आता आपण तरी काय करणार आहोत? त्यांना जर एकत्र राहायचंच नाहीये तर आपण काही फोर्सच करू शकत नाही. मग तुम्ही सर्वजण मध्ये मध्ये डोकं का घालताय? त्यांना जर वेगळं व्हायचंय तर होऊन दे. तर त्यानंतर कृष्णा ही रेश्माला म्हणते, बतकुली, तुला सुद्धा हवा तसा नवरा मिळेल आणि आपल्या भावड्याला त्याचं ज्या छोकरीवर प्रेम आहे ती. तेवढ्यातच रिषभ म्हणतो, माझं प्रेम फक्त रेश्मावर आहे. तर रिषभ हा रेश्माला म्हणतो, रेश्मा, अगं मी तुला किती वेळा सांगू की माझा त्या मुलीसोबत कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये. जे काही घडलंय ते नकळतपणे घडलं आहे. मला तुला दुखवायचा हेतू नव्हता आणि माझ्या मनात तसा कधी विचारही येणार नाही. परंतु मला माहीत आहे की माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक घडली आहे आणि या चुकीची शिक्षा मला आयुष्यभर भोगावी लागणार आहे. परंतु रेश्मा मात्र काहीच बोलत नसते. ती काही रिषभला माफ करायला तयारच नसते. कृष्ण ही रिषभला म्हणते, अरे भावड्या, ये नाही तो कोई और सही, काय फरक पडतो आहे? भावड्या, तू एक काम कर, या बतकुलीला मोकळं करून टाक. काही अडकवून ठेवण्यात अर्थ नाहीये आणि तसंही तिला अडकवून ठेवूच नकोस. तर त्यानंतर कृष्णा ही रेश्माला म्हणते, काय मग बतकुली, माझ्या भावड्याने चूक केली आहे ना, मग त्याला तू माफ करणार आहेस की नाही? नाहीच करणार आहेस का? तर रेश्मा म्हणते, हो, नाही करणार आहे. तर कृष्णा म्हणते, ठीक आहे, मग बतकुली तुझंही अगदी बरोबर आहे, मग करून टाक यावर सही. तर रेश्मा मात्र कुठल्याही गोष्टीचा विचार न करता लगेचच त्या डिवोर्स पेपरवर सही करण्यासाठी डिवोर्स पेपर हातात घेते आणि सही करत असते. ते पाहून सर्वांनाच धक्का बसतो. सर्वजण रेश्माजवळ पाहू लागतात. रेश्मा कोणाचंच काही ऐकून घ्यायला तयार नसते. कृष्णाने दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न केलेला असतो, परंतु रेश्मा काही ऐकून न घेताच त्या डिवोर्स पेपरवर सही करायला घेते. ते पाहून रिषभला सुद्धा धक्का बसलेला असतो. आता कृष्णाने रेश्माच्या सह्या करून झाल्यानंतर रिषभच्या हातामध्ये ती फाईल देत म्हणू लागते, आता भावड्या, तू पण कर सही आणि कर या बतकुलीला मोकळं. तर रिषभ हा रेश्माकडे पाहत म्हणतो, रेश्माची जर इच्छाच नसेल तर तिच्या आनंदासाठी मी डिवोर्स पेपरवर सह्या करायला तयार आहे. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. ऋतुजाला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर ऋषभ हा पुन्हा एकदा रेश्माकडे अगदी प्रेमाने पाहत असतो, परंतु रेश्मा मात्र त्याच्याशी काही बोलायला तयारच नसते. मग रिषभ जवळ दुसरा कुठलाही पर्याय नसतो आणि म्हणूनच रिषभ रेश्माचा विचार करतो आणि रेश्माच्या आनंदासाठी त्या डिवोर्स पेपरवर सही करायला तयार होतो. रिषभ हा डिवोर्स पेपरवर सही करतोय हे पाहून रेश्माला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. ज्यावेळी रिषभ डिवोर्स पेपरवर सही करत असतो तेव्हा रिषभ जवळ रेश्मा पाहत असते आणि तिलाही खूप भरून आलेलं असतं, परंतु रेश्मा काही आपल्या चेहऱ्यावर दाखवत नसते. रेश्माला खूप वाईट वाटत असतं, परंतु रेश्माच्या आनंदासाठी रिषभने डिवोर्स पेपरवर सह्या करून मोकळा झालेला असतो. दोघांचा डिवोर्स झालेला पाहून रुक्मिणी काकूंना खूप राग येतो आणि रुक्मिणी काकू रागानेच कृष्णाला म्हणतात, अगं ए मूर्ख मुली, मी तुला काय करायला सांगितलं होतं आणि तू काय केलेस हे? तर कृष्णा ही रुक्मिणी काकूंना म्हणते, ए फडफड, जरा थंड घे, बीपी हाय व्हायचा तुझा. आणि कसं आहे, कधी कधी कुठलीही गोष्ट घडते ती अचानकच घडत असते आणि तुमच्या घरात कधी कोणाचा काडीमोड झाला नाहीये, म्हणून या दोघांनी जबरदस्तीने एकत्र जगायचं असं तुम्हाला वाटतंय का? नाही ना. आणि तुझीच तर इच्छा होती की या दोघांनी हॅपी राहायचं, मग आपण त्यांना हॅपी केलंच आहे. परंतु ऋतुजाला या सगळ्याचा खूप धक्का बसलेला असतो. ऋतुजा खूप रडत असते तर रेश्मा रागानेच तिथून निघून जाते. तर त्यानंतर राघवा रिषभला बाजूला घेऊन येतो आणि रिषभला विचारतो, रिषभ, हे तू काय केलेस? एका परक्या मुलीच्या सांगण्यावरून तू त्या डिवोर्स पेपरवर सही केलेस आणि तुझा प्रेम संपवून टाकलेस. रिषभ म्हणतो, थांब, असं मी काही केलं नाहीये. हा सगळा काही कृष्णाचाच प्लॅन होता आणि कृष्णाच्याच प्लॅनप्रमाणे हे सगळं काही झालं आहे. हे ऐकून राघवला धक्काच बसतो आणि राघव विचार करू लागतो आणि म्हणतो, कृष्णाचा प्लॅन म्हणजे नक्की कृष्णाच्या डोक्यामध्ये काय चालू आहे? तर त्यानंतर रुक्मिणी काकू कृष्णाला म्हणतात, तरी मला माहीत होतं तू सून होण्याच्या लायक नाहीयेस आणि म्हणूनच मी लग्नाला परवानगी देत नव्हते आणि आता तर या मुलीचा मी विचार सुद्धा करणार नाही. असं म्हणत रुक्मिणी काकू रागाने
रागानेच तिथून निघून जातात. तर ऋतुजा ही कृष्णाला म्हणू लागते, तू माझ्या मुलाचा संसार उद्ध्वस्त केलायस, तू माझ्या मुलाचा संसार मोडलायस. अगं मला आता असं वाटत आहे की तुला हात धरून फरफटत या घराबाहेर काढावं, परंतु फक्त राजश्री वहिनींसाठी मी शांत आहे, फक्त आणि फक्त राजश्री वहिनींकडे पाहून मी शांत आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तो दिवस लवकरच येणार आहे ज्या दिवशी मी तुला फरफटत या घराबाहेर काढणार आहे. ऋतुजाला कृष्णाचा खूप राग आलेला असतो. ऋतुजा कृष्णाचं काही ऐकून न घेता तिथून रागानेच निघून जाते. तर त्यानंतर मधु ही कृष्णाला म्हणते, कृष्णा तू हे काय केलंयस, मी तुला काय सांगितलं होतं आणि तू तर पूर्णपणे वेगळीच वागली आहेस. अगं तुला तर लग्नासाठी परवानगी मिळावी यासाठी मी प्रयत्न करत होते आणि आता ही अट सुद्धा मी मागे घेण्याचा प्रयत्न केला असता, परंतु त्या प्रयत्नांच्या अगोदरच तू तर मोठा प्रॉब्लेम करून ठेवलायस. हे सगळं करायची काय गरज होती. आणि आता तर काकू खूप चिडले आहेत, आता तुमच्या त्या लग्नाला परवानगी देतील का, तुला काय वाटतंय. अगं तू असं वागायला नको होतीस कृष्णा, तू खरंच खूप मोठी चूक केली आहेस. तर कृष्णाला मधूचं बोलणं ऐकून खरंच खूप कंटाळा आलेला असतो आणि म्हणूनच ती मधूच्या तोंडामध्ये लाडू घालत म्हणू लागते, जरा चिल घे ना, आपण जे काही केलंय ते बघू आपण. मधू ही कृष्णाला विचारते, आता काय बघणार आहेस, आता तर रुक्मिणी काकू तुमच्या लग्नाला परवानगी सुद्धा देणार नाहीयेत, आता काय करावं काहीच कळत नाही. तेवढ्यातच तिथे राघव येतो आणि कृष्णाच्या हातातील फाईल घेत कृष्णाच्या हाताला पकडून तिला बाजूला घेऊन जातो. तर मधूची मात्र कृष्णाच्या वागण्यामुळे खूप चिडचिड होत असते. तर दुसरीकडे रुक्मिणी काकूंसाठी रेश्मा ही चहा घेऊन आलेली असते. तेवढ्यातच तिथे ऋतुजा येते आणि ऋतुजा म्हणू लागते, आता तर माझं डोकं फुटायची वेळ आली आहे, विचार करून करून मला काय करावं काहीच सुचत नाहीये. माझ्या मुलाचा संसार उद्ध्वस्त करून आता ही कृष्णा घर सोडून गेली आहे, परंतु कोणाला काहीच फरक पडत नाहीये. कशाला पडेल, माझ्या मुलाचा संसार होता ना तो, मग आता कोणाला त्याची काळजीच नाहीये. रुक्मिणी काकू ऋतुजाला विचारतात, ऋतुजा अगं काय झालं आहे, तू एवढं मोठमोठ्याने का बोलत आहेस. तर ऋतुजा ही रुक्मिणी काकूंना म्हणते, वहिनी साहेब ती कृष्णा या दोघांचा डिवोर्स करून आता पळून गेली आहे, तुम्हाला कळतंय का. तर कृष्णाच्या वागण्यामुळे ऋतुजाची खूप चिडचिड होत असते. रुक्मिणी काकू ऋतुजाला म्हणतात, ऋतुजा मी तुला या अगोदरच सांगितलं होतं की त्या चोरटीवर विश्वास ठेवू नकोस, परंतु नाही, तुम्ही तर तिच्यावर विश्वास ठेवला होता आणि तेव्हा तर तू माझं ऐकलं नाहीस. तरी बरं रत्नाकर राजश्रीला घेऊन कुलदेवतेच्या दर्शनाला गेला होता, नाहीतर राजश्रीला जर काही कळालं असतं तर तिची तब्येत अजून बिघडली असती. आणि आता या राघवची होणारी बायको चोरटी कृष्णा घरच सोडून गेली आहे आणि आता जर हे राजश्रीला कळालं तर कसं होणार आहे आणि काय होणार हे काहीच कळत नाही. परंतु हा राघव प्रत्येक वेळी तिच्यावर विश्वास का ठेवत असतो मला तर काहीच कळत नाही. तेवढ्यातच तिथे राघव येतो. तर रुक्मिणी काकू राघवला म्हणतात, राघव अरे ती चोरटी कृष्णा घर सोडून गेली आहे. राघव विचारतो, हे कसं शक्य आहे. ऋतुजा ही राघवला म्हणते, ती कुठेही घरात नाहीये, मी सगळीकडे चेक केला आहे आणि ती गोदा ती सुद्धा घरात नाहीये, म्हणजे कृष्णा नक्कीच घर सोडून गेली आहे. रुक्मिणी काकू राघवला म्हणतात, राघव तू त्या परक्या मुलीवर कसा काय विश्वास ठेवू शकतोस, अरे एवढा विश्वास कसा काय तू त्या परक्या मुलीवर दाखवू शकतोस. तर मधू ही रुक्मिणी काकूंना म्हणते, काकू प्लीज शांत व्हा, कदाचित कृष्णाचं काहीतरी काम आलं असेल आणि त्या कामासाठीच ती बाहेर गेली असेल. राघव म्हणतो, अगदी करेक्ट, तिचं काहीतरी काम असेल आणि म्हणूनच ती बाहेर गेली असेल. तर मधू ही मनाशीच विचार करत म्हणू लागते की कृष्णाच्या त्या मावशीला दत्तक मूल हवं होतं आणि त्यासाठीच तर तिने माझ्यासोबत डील करायला होकार दिला होता. मग आता नक्की कृष्णा कुठे गेली असेल आणि ती जर गेली तर माझं लग्न नाही, कृष्णा कुठेही जाऊ शकत नाही. तर रुक्मिणी काकू राघवला म्हणतात, राघव तिला चॅलेंज पूर्ण करता आलं नाही आणि म्हणूनच ती घर सोडून गेली आहे, परंतु जाता जाता यांचा संसार उद्ध्वस्त करून गेली आहे ती चोरटी मुलगी. राघव हा रुक्मिणी काकूंना शांत करत म्हणतो, काकू प्लीज तिला चोरटी वगैरे म्हणायची काहीच गरज नाहीये, हवं तर मी जाऊन चेक करतो. असं म्हणत राघव कृष्णाच्या रूममध्ये येतो आणि कृष्णाची रूम चेक करत असतो आणि म्हणू लागतो, कृष्णा तू कुठे आहेस, मस्करीची वेळ नाहीये कृष्णा, हे बघ तू कुठे आहेस सांग. परंतु कृष्णा कुठेच नसते. म्हणून राघव तिचं कपाट चेक करतो, परंतु कपाटामध्ये सर्व कपडे तिथेच असतात. राघव म्हणू लागतो, कपडे इथे आहेत म्हणजे कृष्णा घर सोडून कुठेही गेली नाहीये. तर सर्वांना मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. आता कृष्णा कुठे गेली असेल असा विचार मधूही करू लागते. मधू मनाशीच म्हणू लागते, परंतु कुठे का जाईना कृष्णा, मला का फरक पडतो आहे आणि मी का टेन्शन घेते आहे. तसंही राघवला मिळवण्यासाठी मीच तिच्यासोबत डील केलं होतं आणि आता तर सिंधू ह्या जगात नाहीये, म्हणजे कृष्णाही तसंही घर सोडून गेली तर मला काहीच फरक पडत नाही आणि काकूही त्यांच्या लग्नाला काही परवानगी देणार नाही. आणि काकू म्हणतात तसं चॅलेंज पूर्ण केलं नसेल आणि म्हणूनच ती घर सोडून गेली असेल तर अगदी उत्तम. आणि आता तर काकू तिला परत घेणार नाही, म्हणजे राघव आणि माझ्या लग्नामध्ये कोणाचाही अडचण येणार नाही, आता तर माझं लग्न होणारच.
रुक्मिणी काकू ऋतुजाला म्हणतात, आधी ती सिंधू घर सोडून गेली, त्याचा राजश्रीला धक्का बसला आणि म्हणूनच कृष्णाला घेऊन आला हा राघव. परंतु आता ही सुद्धा घर सोडून गेली आहे, तरी सुद्धा राघवला अक्कल येत नाही. त्यामुळे राघवच्या वागण्याची सगळ्यांनाच खूप राग येत असतो. राघववर सर्वजण चिडलेले असतात. रुक्मिणी काकू ऋतुजाला काय करावं काहीच कळत नसतं. तेवढ्यातच बाहेरून ढोल ताशा पथकांचा आवाज येतो. रुक्मिणी काकू ऋतुजाला विचारतात, ऋतुजा हा कसला आवाज आहे? तर ऋतुजा म्हणते, काय माहीत, मला तर काहीच माहीत नाही. तर सर्वजण नक्की कसला आवाज आहे हे पाहण्यासाठी बाहेर येतात. परंतु बाहेर येऊन पाहतात तर एक लग्नाची डोली आलेली असते आणि ती लग्नाची डोली पाहून सर्वांनाच धक्का बसतो आणि खूप ढोल ताशा पथकांचा आवाज येत असतो. राघवला सुद्धा काय चालू आहे ते काहीच कळत नाही. मधुला सुद्धा ते पाहून धक्का बसलेला असतो. तेवढ्यातच त्या डोलीतून एका मुलीचा हात बाहेर येतो आणि सगळ्यांना ढोल ताशा पथकाला ती शांत करते. तर ते पाहून ऋतुजा धक्क्यानेच विचार करू लागते की ही नक्की कोण असेल. तेवढ्यातच ती मुलगी बाहेर येते आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून पिंकी आलेली असते. आता पिंकीला तिथे आलेला पाहून सर्वांनाच धक्का बसतो. सर्वजण धक्क्याने तिच्याकडे पाहू लागतात. पिंकी अगदी डोलीमध्ये बसून तिथे आलेली असते. तर राघवला मात्र काहीच कळत नसतं. राघव हा पिंकीकडे पाहत असतो तर पिंकी ही राघवकडे पाहते. रुक्मिणी काकू विचार करू लागतात की हे नक्की काय चाललं आहे. रेश्मा सुद्धा त्या पिंकीकडे पाहत असते. आता पिंकी नक्की कशासाठी आली असेल हे कोणाला काहीच कळत नाही. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पिंकी ही कृष्णाला म्हणते, अगं जसा तुझा फोन आला तसं मी माझ्या काही माणसांना लगेच कामाला लावलं आणि त्यांच्याकडूनच एक महत्त्वाची बातमी सापडली आहे. तर कृष्णा ही पिंकीला विचारते की कोणती? तर पिंकी ही कृष्णाला म्हणते की त्यांनी आपल्या सावीला गडचिरोलीला पाहिलं आहे. हे ऐकून कृष्णाला धक्काच बसतो आणि गोदामावशी ही विचार करू लागतात की आपली सावी नक्की गडचिरोलीला कशी काय असू शकते. तर दुसरीकडे रुक्मिणी काकू पिंकीला विचारतात की तू कोण आहेस? तर पिंकी आपली ओळख करून देत म्हणू लागते, मी पिंकी युवराज धोंडे पाटील, आडगाव, सातारा. तर रुक्मिणी काकू विचारतात, परंतु मला एका प्रश्नाचं उत्तर दे, तू इथे का आली आहेस? तर पिंकी म्हणू लागते, तेच महत्त्वाचं आहे. मी इथे का आली आहे ते म्हणजे मी माझा अधिकार मागण्यासाठी इथे आली आहे. तर आता पिंकी नक्की कोणता अधिकार मागण्यासाठी आली आहे हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.